जी. मग इथं तेच डॉक्टर असतात का वेगळे कोणी अपॉइंट केलेलं आहे? तेच डॉक्टर आहेत, तेच आपण केलेले. मग तेच बघतात सगळं. केअरटेकर किती महिला आहेत? केअरटेकर 4 महिला आहेत. बरं. आणि मुली रात्री झोपतात कुठे? मुली ते समोरचं हॉस्टेलच्या 2 रूम आहेत, तिथं मुली झोपतात. त्याच्या साईडला मुलं असतात. किती मुलं आहेत सगळे इथं? मुलं सध्या आता इथे निवासी काही गावाकडे गेलेले आहेत. 200च्या आसपास मुलं आहेत सध्या निवासी. हो. आणि ते सगळे ह्याच रूममध्ये झोपतात का? नाही, हे सगळे क्लासरूम. हे सगळे असोचे. यांची स्वतःची डॉक्टरांची कॅबिन आहे. हे असोचे सगळे घाण सगळे पडलेले इथं. सगळा अस्तव्यस्त हा सगळा प्रकार आहे. आणि हे औषध गोळ्या जे आहेत, आता ते मला फार काही कळत नाही, पण तरीही तारीख वगैरे तर असेलच त्याच्यावर. 6 पावणे 7च्या दरम्यान. पावणे 7च्या दरम्यान. 7:45. हो, पावणे 7च्या आणि दरम्यान. तिला इथून रुग्णालयात कधी घेऊन जाण्यात आलं? 7:30 सव्वा 7च्या दरम्यान घेऊन गेले लगेच. कोणाला इमिजिएट कोणाला सांगितलं तिने हे सगळं? इमेजिएट म्हणजे ती आल्याच्या नंतर इकडे गेली आणि लगेच मुली म्हटल्या तिला काहीतरी चावलं. ती पण म्हटली मला चावलंय, आग होते म्हणे. आणि लगेच वरती सरांना सांगितलं, शेजार सर असतात तिथे, त्यांना सांगितलं. त्यांनी डॉक्टरांकडे नेलं वरती. आणि मग खाली आल्याच्या नंतर ऑफिसमध्ये पाहिलं त्यांचे पाय खाली पडताना. म्हणजे मुली झोपल्याच्या नंतर पण आम्ही चक्कर मारून जातो तिथे की मुलींनी पालत्या झोपल्यात का, त्यांना सोयीचं करणं. अगर काही काय असं कधी कधी मैत्रिणी असतात, मग ते थोड्या वेळ एकत्र झोपतात, मग त्यांना त्यांच्या सेपरेटवर कॉटवर नेऊन टाकणं वरती. तुम्हाला कधी कळलंय झालंय असं सगळं? माझ्याकडे आले ते सर, शेजार सर आहेत ते वरती आले ते, तेव्हा मी उठले होते. आणि मग सरनी दाखवलं, मी लगेच तिला बघितलं, खाली आले. डॉक्टर साहेब आहेत ते लगेच खाली आले आमच्यासोबत. आणि 15 ते 20 मिनिटात ही फ्लावर आहे, ही बघा, याच्यावर अक्षरशः बुरशी आलेली आहे. वेलसम दिसते ना बरोबर? असं बघा, क्लिअर कसं दिसतं बघा. ही बुरशी आहे, ही कोथिंबीर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे ठेवला जातो भाजीपाला? नाही, आता ह्याच्यातच आहे का? बरं, दिसते कोथिंबीर? दिसते. ही कोथिंबीर आहे. आणि ही मटकी आहे. मटकी दाखवा. मटकी संपली आहे. आता 200 विद्यार्थी 300 विद्यार्थी आहेत. 300 विद्यार्थ्यांना ही एवढीच मटकी असते. आणि ह्या मिरच्या आहेत, पूर्णपणे मिरच्या सडून गेलेल्या आहेत. ते कपडे वगैरे धुण्याची कोणाची जबाबदारी असते? मुलींचे कपडे मशीनमध्ये टाकतो सर आम्ही. मशीनमध्ये टाकल्यानंतर त्या मुली काय करतात, मशीनमधून सगळ्यांचे कपडे काढल्यानंतर म्हणजे लाईनमध्ये काय करतो आम्ही, मुलींना लावतो वाळू घालायला. मग वाळू घालायला लावल्यानंतर मग ती मुलगी वाळू घालायला गेली. काही मुली आंघोळीला, म्हणजे ज्या छोट्याल्या मुली आहेत का त्या आम्ही अगोदर सोडवतो आणि मोठ्याल्या आहेत का ते नंतर सोडवतो. मग छोट्याल्या मुली अगोदर सोडल्या होत्या. कपडे वाळू घालण्यासाठी ती मुलगी वाळू घालायला गेली होती. आणि वाळू घातल्यानंतर जी दुसरी मुलगी होती त्या दोघी गप्पा मारत होत्या. गप्पा मारता ती वाळू घालून अशी इकडे साईड करून तोंड करून उभा राहिली. सकाळी असते, परत संध्याकाळी पण वेगळी असते. सकाळी काय असतं? नाश्ता असतं की जेवण असतं? नाश्ता असतो सकाळी. काय असतं नाश्त्यामध्ये? पोहे असतात, परत शिरा, अशी मटकीची हुसळ किंवा वाटाणे ते हरभऱ्याची हुसळ. दुपारी काय असतं? दुपारी पोळी, भाजी, भात, वरण. आणि रात्री जेवायला काय असतं? रात्री पण पोळी, भाजी, भात जेवायला? हो, बरोबर. 2 टाइम जेवायला. मी गेवराई तालुक्याच्या अंतर्गत असलेला शृंगारवाडी फाट्यावर आहे आणि तिथं एक बाल नंदनवन इंग्लिश स्कूल अशी एक शाळा आहे. या शाळेमधल्या एका निवासी विद्यार्थिनीचं सर्पदंश होऊन मृत्यू झालेला आहे. 10 वर्षाची ती मुलगी होती. सारिका संतोष नरवटे असं त्या मुलीचं नाव आहे. आणि तिला सकाळी इथं माहिती दिल्याप्रमाणे 7:30ला सर्पदंश झाला आणि तिला रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यात आलं, मात्र रस्त्यात तिचा मृत्यू झाला आहे अशी माहिती मला मिळाली. आता नातेवाईक तिचा अंत्यविधी करणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळाली. जिल्हा रुग्णालयामध्ये तिला दाखल करण्यात आलं होतं आणि तिथून तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. आता हीच ती संस्था आहे निवासी. या संस्थेमध्ये इथं नेमकं कोण आहे यांच्याकडून मी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो की तिला नेमकं कुठं सर्पदंश झाला. तुम्ही कोण आहेत संस्थेचे? मुख्याध्यापक. काय नाव आहे तुमचं? माझ्यासोबत रोकडे सर आहेत. विचारतो, कुठं त्या मुलीला सर्पदंश झाला तुम्हाला माहीत आहे? हो. कुठं? सकाळी 7:30च्या दरम्यान जी. मुलगी तिथं आंघोळ करीत होती. हो. बाथरूम जवळ. जी. तिथून आंघोळ केल्याच्या नंतर तिची जे अंडरगारमेंट आहे, चड्डी वगैरे, जी, तर ती या ठिकाणी ते दिसतंय का
हा ते हे दोरी बांधलेली हा खाली कंपाऊंडचे हा कंपाऊंड तिथं त्याचे ते चड्डी वगैरे वाळत टाकण्यासाठी कंपाऊंड आणि ते कंपाऊंड जे ते आहे नंतर ते- तोडला मी ते साप नंतर तोडलं का बर तर तिथे गेल्याच्या नंतर तिला तो त्याच्यासोबत सर्पदंश झाला. हा 2-3 मुली होत्या तिथं. अच्छा हा इकडं पण काही मुलं होती. हा. तिथे गेल्याच्या नंतर तिने टाकतानाच सर्पदंश झाला. झाला हा तर ती सदर घटना CCTV मध्ये सगळं दिसते हो आपल्याला. हो अतिशय दुर्दैवी अशी घटना झालेली आहे बर आम्हाला. बर बर तर- मग तुम्ही तिला कधी तिथून रुग्णालयात झाल्याच्या नेलं नंतर मुलगी तिच्या सोबतच्या मुली ती हॉस्टेलमध्ये गेल्या. हॉस्टेलमध्ये गेल्याच्या नंतर इथं आमचे जे निवासी शिक्षक आहेत शिक्षिका आहेत कर्मचारी आहेत काळजी त्या मुलींनी त्यांना सांगितलं कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर इथं लगेच आपले जे संस्थापक अध्यक्ष आहेत जी डॉक्टर बारगाजी ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे लगेच त्यांच्याकडे ती वर नेले. जी वर नेल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ खाली येऊन तिची जखम वगैरे पाहिली तिला धीर दिला आणि लगेच त्यांच्या स्वतःच्या गाडीमधून त्यांनी बीड इथे साधारण किती वाजता साधारण 7:45 दरम्यान गेले असतील ते इथून 10-15 मिनिटं इथे गेले. आणि तुम्हाला ते नंतर ते काही सर्पदंश झालेलं एखादा साप वगैरे काही सापडला का तिथे हा एक साप आम्हाला दुपारच्या नंतर पलीकडच्या साईडला दुकानाच्या दरम्यान सापडलेला आहे. त्याचे आपल्याकडे फुटेज वगैरे आहे. तो कसला साप होता पट्ट्याचा तिने मानला ती तसा? तिने तुम्हाला सांगितलं असं काहीतरी गोल तोंडाचा साप आहे असं सांगितलं तिने आम्हाला सांगताना तिला विचारल्यानंतर जो गोल तोंडाचा साप आहे आता प्रत्यक्षात तिथं आपण पाहू शकतो दिसेल हा हा तर गोल तोंडाचं मला काहीतरी चावलंय असं तिने सांगितले. सांगितल्यानंतर तिचे ज्या दंशाचे जे ठिकाण होतं त्या पाहिल्याच्या नंतर डॉक्टरच्या ते तात्काळ लक्षात आलं. लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी क्विक ॲक्शन घेतली आणि स्वतःची गाडी काढून बीडला मोठ्या दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न तिथं कोण निवासी असतात तिथं ते केअर टेकर जे कोणी महिला आहेत किंवा कोण आहेत केअरटेकर 4 महिला आहेत. कुठं आहेत स्वयंपाकी आहेत आतमध्ये आहे. बोलते त्यांना हो बोला बरं मी हे बघून येतो तुम्ही त्यांना बोलवा. हे स्पॉट तुम्हाला मी दाखवतो. ह्या स्पॉटवरती मुलगी स्नान करून आल्यानंतर इकडे कपडे वाळत घालायला आली होती. इथं त्यांना जे आहे ते इथं बाईट झाली म्हणजे इथं सर्पदंश झाला असं त्यांचं म्हणणं आहे. CCTVमध्ये दिसतंय असं त्यांचं म्हणणं. इथं तिला सर्पदंश झाला असं सांगितलं. हे नंतर त्यांनी पाहिलं हे कंपाऊंड जे आहे ते नंतर तोडलं त्यांनी आणि सर्पमित्राला बोलून त्यांनी ते कंपाऊंड तोडलं. इथं सापडलं का कुठं सापडलं तुम्हाला पाणी टाकल्याच्या नंतर पलीकडं त्यावेळी नाही सापडला. दुपारी 12च्या दरम्यान पलीकडच्या हे जे कंपाऊंड आहे त्यांनी ते मग नंतर तोडलं. नंतर दुपारनंतर जे आहे चित्रातून तो पलीकडे दिसला. इथं तुमच्याकडं संस्थेमध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे काही नाही आहे का मुलांना? संस्थेकडे ॲम्ब्युलन्स नाही पण संस्थेला 2 गाड्या आहेत. डॉक्टरांची गाडी आहे. इमर्जन्सी मुलांना हॉस्पिटलला नेण्याचं असेल किंवा इथं शिक्रोम वगैरे आहे. प्रथमोपचार इथं चांगल्या प्रकारे केले जातात. BHMS पेशंटने डॉक्टर इथं आहे संस्थापक अतिशय काळजी घेतात. ते किती वेळ असतात तिथं? ते कंटिन्यू इथंच असतात. आता कुठे आहेत ते? आता ते मुलीसोबत गेलेले आहेत. जी मग इथं तेच डॉक्टर असतात का वेगळे कोणी अपॉइंट केलेलं आहे? तेच डॉक्टर आहेत. तेच आपण केलेले मग तेच बघतात सगळं. केअरटेकर किती महिला आहेत? केअरटेकर 4 महिला आहेत. बरं आणि मुली रात्री झोपतात कुठे? मुली ते समोरचं हॉस्टेलच्या 2 रूम आहेत तिथं मुली झोपतात. त्याच्या साईडला मुलं असतात. किती मुलं आहेत सगळे इथं? मुलं सध्या आता इथे निवासी काही गावाकडे गेलेले आहेत. 200च्या आसपास मुलं आहेत सध्या निवासी हो. आणि ते सगळे ह्याच रूममध्ये झोपतात का? नाही हे सगळे क्लासरूम आहेत आहे. आणि झोपायला किती? व्यवस्था तिकडे आहे पलीकडे कसं झोपतात तिकडे? ते 200 तेच बसतात हां म्हणजे मुलं मुली 200 मिळून आहेत का? हो मुलं किती येतात मुली? ते ॲक्च्युअल आकडा तर सरांकडे आहे. बरं आणि मुली 60च्या आसपास आहेत. बरं कितीपासून शाळा आहे? किती वर्ग पहिलीपासून कितीपर्यंत आहे? ही शाळा तशी नर्सरीपासून 12वीपर्यंत आहे. ॲक्च्युली 8वीपर्यंतचे क्लास भरतात आणि नर्सरीपासून मुलं आहेत. 8वीपर्यंत आहे की शाळा? हां निवासी मुलं 1लीपासून ते 8वीपर्यंत इथं असतात. आणि ही मुलगी 10 वर्षाची कशी होती? मग कितवीला होती ही मुलगी? ही मुलगी 4थीला होती. 6-4-10 वर्षाची. ते कुठे आहेत ते केअरटेकर? बोलावं त्यांना जरा बोलू. आणि झोपायची कशी व्यवस्था आहे? ते बेड वगैरे काय? केअरटेकर तिच्यासोबत गेली ते यांना बोललो रे. आणि हे कधी स्थापन केलेली आहे ही संस्था? ही संस्था जुनी आहे. याला 4 वर्षापूर्वी समाज कल्याणचं हॉस्टेल आहे. 300 मुलांची कॅपॅसिटी आहे त्याची. मग ह्याला इमारत का नाही मिळाली? इमारतचं काम पाठीमध्ये चालू आहे. कधी मिळाली इमारत? इमारत 2 वर्षापासून काम चालू आहे. अच्छा. अंतिम टप्प्यात आहे. हां अच्छा. आणि इथं ह्या मुली किती दिवसांपासून इथं म्हणजे तुम्हाला मान्यता कधी मिळाली ही? ही मान्यता 2023ला मिळाली. 2023 पासून मुली आहेत. अच्छा. प्रत्येक वर्षी 70, 80, 90, 110च्या दरम्यान मुली असतात. बरं मग ते जेवायला काय असतं? केअरटेकर आहेत. केअरटेकर निवासी शिक्षक आहेत. अच्छा.
ते अधीक्षक आहेत आतमध्ये काही महिला ही इथं येत लाईट बरोबर आहे ना? सकाळी इकडे थांबायचं. घटना त्यावेळी शाह मॅडम इथं होते. कोण होतं मॅडम? तुम्ही होतात? हो. काय झालं होतं, तुम्ही पाहिलं का? सर अचानक आम्ही बाथरूमपाशी मुलींना लाईनमध्ये आंघोळीला सोडत होतो. म्हणजे लाईन लावलेली असते, नंबर असतो मुलींचा. जी. आणि जे काहींचे कपडे धुतलेले असतात मशीनमध्ये, तर ती कपडे घेऊन बकेटमध्ये वाळत घालायला चालली होती. आणि तिथे गेल्याच्या नंतर ती उभा राहिली, कपडे वाळत घालत होती. नंतर अलीकडे आल्याच्या नंतर तिने अचानक पाय झटकला आणि ते दिसलंच नाही म्हणजे काय झालं. आम्ही तेव्हा इकडेच उभा होतो. मग त्यामुळे ते कळलंच नाही नेमकं. साधारण किती वाजता झालं हे सगळं? 6:45 दरम्यान. 6:45 दरम्यान. 6:45. हो, 6:45 आणि तिला इथून रुग्णालयात कधी घेऊन जाण्यात आलं? 7:30 7:15 दरम्यान घेऊन गेले लगेच. कोणाला इमिजिएट कोणाला सांगितलं तिने हे सगळं? इमिजिएट म्हणजे ती आल्याच्या नंतर इकडे गेली आणि लगेच मुली म्हटल्या तिला काहीतरी चावलं. ती पण म्हटली मला चावलंय, आग होते म्हणे. आणि लगेच वरती सरांना सांगितलं, शेजार सर असतात तिथे, त्यांना सांगितलं. त्यांनी डॉक्टरांकडे नेलं वरती. आणि मग खाली आल्याच्या नंतर ऑफिसमध्ये पाहिलं आणि लगेच गाडी काढली, घेऊन गेले. तेवढ्या वेळात 10-15 मिनिटं झाले असतील. म्हणजे तिने तुम्हाला लगेचच सांगितलं होतं का उशिरा सांगितलंय? थोडं उशिरा सांगितलं, म्हणजे 5-10 मिनिटं झाले असतील. तिलाच कळलं नाही सर म्हणजे नेमकी काय झालं. आम्ही तेव्हा इकडेच होतो आणि ती इकडे आली केअरटेकर चावलं. म्हणून तुमच्याकडे काय जबाबदारी असते? मुलींना व्यवस्थित आंघोळीला सोडणं, मुली काय करतात धिंगाणा वगैरे, त्यांचे कपडे व्यवस्थित, त्या व्यवस्थित राहतात, त्यांना झोपणं व्यवस्थित, त्यांचं बघणं सगळं. तुम्ही कधीपासून या संस्थेवर आहे? गेल्या वर्षीपासून. बरं, तुमच्याकडे काय जबाबदारी आहे? काय जबाबदारी असते तुमच्याकडे? सर आम्ही मुलींची म्हणजे खूप काळजी घेतो. म्हणजे काय तुमच्याकडे काय करावं लागतं? यांनी जसं सांगितलं, काय जबाबदारी असते? त्या मुलींना आंघोळीला व्यवस्थित सोडणं, त्या झोपल्यात का, झोपताना ते हे बेड आहेत ना, त्यांचे पाय खाली पडताना, म्हणजे मुली झोपल्याच्या नंतर पण आम्ही चक्कर मारून जातो तिथे की मुलींनी पालत्या झोपल्यात का, त्यांना सोयीचं करणं. अगर काही काय असतं, कधी कधी मैत्रिणी असतात, मग त्या थोड्या वेळ एकत्र झोपतात, मग त्यांना त्यांच्या सेपरेटवर कॉटवर नेऊन टाकणं वरती. तुम्हाला कधी कळलं झालंय असं सगळं? माझ्याकडे आले ते सर, शेजार सर आहेत ते, वरती आले ते, तेव्हा मी उठले होते. आणि मग सरनी दाखवलं, मी लगेच तिला बघितलं, खाली आले. डॉक्टर साहेब आहेत ते लगेच खाली आले आमच्यासोबत आणि 15 ते 20 मिनिटात आम्ही तिला लगेच तिथून हलवलं. तुम्ही कुठं झोपायला असता? तुम्ही मी इथे वरती असते सर झोपायला. तुम्ही सगळ्या कुठं असता? आम्ही खाली असते आता. तुम्ही आणि तुम्ही मी वरती? वरती असते. हा. बरं, आणि मुली कुठं झोपतात? मुली इथे झोपतात हॉलमध्ये. रात्री कसं कोण लक्ष देतं यांच्यावर? सीसीटीव्ही वगैरे? ह्या असतात, ह्या रात्री? मॅडम असतात, ह्या मॅडम असतात. मी पण खाली असते मुलींच्या तुमच्या जेवण वेगवेगळे होईपर्यंत. काय शिफ्ट आहे का तुमचे वेगवेगळे? नाही, आम्ही सगळे कंबाईन म्हणजे इथेच असतो आम्ही. हा, तुम्ही राहायला इथंच हा, राहायला आम्ही इथेच असतो. म्हणजे निवासीच आहेत तुम्ही? हा. तुमच्याकडे काय जबाबदारी असते? माझ्याकडे मुलींना जेवताना व्यवस्थित बसवणं, धिंगाणा न घालून, एकमेकांना न मारून देणं. आणि मी मुलींपाशीच असते की मुलींनी एकमेकाला, आता काही मुली काय करतात, बोलता बोलता धिंगाणा खेळतात, एकमेकांना मारतात. मग ती जबाबदारी हे करण्याची, जोपासण्याची मी हे करत आहे. हो. ते कपडे वगैरे धुण्याची कोणाची जबाबदारी असते मुलींची? मुलींचे कपडे मशीनमध्ये टाकतो सर आम्ही. जी. मशीनमध्ये टाकल्यानंतर त्या मुली काय करतात, मशीनमधून सगळ्यांचे कपडे काढल्यानंतर म्हणजे लाईनमध्ये काय करतो आम्ही, मुलींना लावतो वाळू घालायला. मग वाळू घालायला लावल्यानंतर मग ती मुलगी वाळू घालायला गेली. काही मुली आंघोळीला, म्हणजे ज्या छोट्याल्या मुली आहेत का त्या आम्ही अगोदर सोडवतो आणि मोठ्याल्या आहेत का त्या नंतर सोडवतो. मग छोट्याल्या मुली अगोदर सोडल्या होत्या, कपडे वाळू घालण्यासाठी ती मुलगी वाळू घालायला गेली होती. आणि वाळू घातल्यानंतर जी दुसरी मुलगी होती त्या दोघी गप्पा मारत होत्या. गप्पा मारता ती वाळू घालून अशी इकडे एकडे साईडकडून तोंड करून उभा राहिली आणि असं अचानक तिने असं झटका मारला. झटका मारल्यानंतर तिला पण म्हणजे लय दिसलं नाही. आम्ही बघितलं जाऊन, नंतर सांगितलं की लगेच गेलो, पण तिथं काहीच नव्हतं सर. तुमची मुली कुठं आंघोळ करतात? वेगवेगळी काय त्यांना व्यवस्था आहे का एकाच बाथरूममध्ये आंघोळ? नाही, वेगवेगळे बाथरूम आहेत. म्हणजे संडासचे वेगळे आहेत आणि आंघोळीचे वेगळे बाथरूम वेगळे. मुलांचे वेगळे? हा, मुलांचे पण वेगळे आहेत. हो हो. आणि तिथं सकाळी किती वाजता हे झालं तुम्हाला? साधारण तुम्हाला कधी कळलं हे सगळं? आम्हाला 7 वाजता कळलं सर. सकाळी 7 वाजता. आणि कधी नेलं त्यांना रुग्णालयात? 7:20 7:15 नेलं. म्हणजे ॲक्झॅक्ट आपण हे काय झालं तेच बघण्यात होतो सर. म्हणजे किती वाजलेत हे नाही बघितलं, पण 10-15 मिनिटाच्याच दरम्यान आम्ही नेलं सर त्यांना. 7 वाजता झालं म्हणून सांगितलं. ते मगाशी प्राध्यापक जे बोलले त्यांचं असं म्हणणं आहे 7च्या आसपास झाले. ह्या मॅडमचं म्हणणं आहे जवळजवळ 7 पावणे 7ला झालं आहे असं म्हणणं आहे.
ह्यांचं म्हणणं आहे 7:15 झालं, पण मी एक CCTV पाहिला. त्या CCTVमध्ये इथून ते उचलून घेऊन जात असताना 7:53 इथून जात असताना दिसलेत. आणि जेव्हा वरती तिथला एक तो CCTV पाहिला मी, जवळजवळ तो 7:13-15 किंवा 10 असेल, माझ्याकडे आहे तो. ते 7:10 आणि 15, 45, 53, 57पर्यंत इथंच होते. म्हणजे एखाद्या सर्पाने दंश केला असेल तर त्याला इमिजिएट इलाज मिळणं गरजेचं आहे. आता त्यांना मी विचारलं तर ते मला डॉक्टर इथंच आहेत, पण नुसते डॉक्टर असून गरजेचं नाही आहे. इथं डॉक्टर रूमची जी काही व्यवस्था असते, तुमच्याकडे स्टेटोस्कोप असेल किंवा मेडिसिन असेल किंवा तपासणं असेल, एखादा ऑक्सिजन असेल, काही मॉनिटरसुद्धा असणं आवश्यक आहे. ते नाही आहे. तर नुसतं डॉक्टर असून तो काय करणार आहे? ते डॉक्टर जरी इथं ते डॉक्टर संस्था चालकचे प्रमुख जरी डॉक्टर असले तर ते काय करणार आहेत? आणि म्हणून योग्य वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या, असा संशय व्यक्त करणं चुकीचं ठरणार नाही. हे जे लोक सांगतायत 7 वाजता झालं, प्राध्यापकांनी सांगितलं की 7च्या आसपास झाले. मात्र त्यांचा जो CCTV फुटेज आहे तो CCTV फुटेज 7:57 इथून ते जात असताना दिसत आहेत आणि मुलीनं इथंच मान टाकलेलं ते ह्याच्यामध्ये दिसलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी संशयास्पद आहेत. इथले काय लोक करतायत हा प्रश्न आहेच. मात्र ही जी बिल्डिंग उभा आहे, ह्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 300 मुली ज्या आहेत ते इथंच सगळ्या टाकल्या जात आहेत. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था काय आहे तुम्ही इथं आहे मॅडम? आणि जेवणामध्ये काय असतं मुलींना? रोज काय असतं जेवणामध्ये? जेवणामध्ये मुलींना वरण भात, पोळी, भाजी रोज हे असते. आम्ही पण टेस्ट करतो आधी, नंतर मुलांना जेवायला देतो. जेवणात काय काय असतं? म्हणजे फक्त रोज वरण भातच असतं? नाही, वेगवेगळे भाज्या पण वेगवेगळ्या असतात. पालेभाज्या असतात आणि परत मोड आलेले ते पण, कडधान्याचे पण भाज्या असतात. म्हणजे रोज मेनू वेगळा असतो? हो, रोज मेनू वेगळा त्या असतो. पालकांच्या मुलींच्या मागण्यानुसार काही होतं किंवा काय वगैरे? मेनू हा ठरवलेला असतो रोजचा वेगवेगळा. जसं म्हणजे रोज वार ठरवलाय तसा मेनू हा वेगवेगळा ठरवलेला असतो. काय असतं म्हणजे नेमकं एखादं सांगता येईल? भाजी म्हणजे आपल्या रेग्युलरमध्ये ज्या भाजीपाला असतात त्या पोळी, भाजी, भात सकाळी असते, परत संध्याकाळी पण वेगळी असते. सकाळी काय असतं? नाश्ता असतं की जेवण असतं? नाश्ता असतो सकाळी. काय असतं नाश्त्यामध्ये? पोहे असतात, परत शिरा, अशी मटकीची हुसळ किंवा वाटाणे ते हरभऱ्याची हुसळ. दुपारी काय असतं? दुपारी पोळी, भाजी, भात, वरण. आणि रात्री जेवायला काय असतं? रात्री पण पोळी, भाजी, भात जेवायला? हो, बरोबर. 2 टाइम जेवायला असतं. आणि कुठे आहे किचन? कुठे आहे याचं स्वयंपाक? किचन हे इकडच्या साईडला. किचनमध्ये जाऊन बघू काय परिस्थिती आहे बघू. आणि ते स्वयंपाकी लोक नेमकं काय करतात, कशी व्यवस्था आहे मुलींची. बोलतो या आणि या परिस्थिती काय आहे बघतो. ही पिठाची गिरणी तुमची चालू आहे ना? ते ह्या आजी आहेत, मावशी. काय चाललंय इथं? पोळ्या बनवता का? बरं. हे पोळ्या बनवणं आहे आणि इकडं जेवायला व्यवस्था आहे. हे सगळं शाळेचं किचन आहे. इथं धान्य वगैरे तर काही ठेवलेलं दिसत नाही आहे. ही अशी परिस्थिती आहे. हे सगळं दिसायला चला रूम साईडला असेल. इथं हे काय, हे कसलं पीठ आहे? कशाचं पीठ आहे? बेसन पीठ आहे. एवढंच आहे असं ठेवलं आहे इथं. हे काय आहे? तेल. हे काय आहे? तांदूळ. हे काय टेस्टिंग पावडर आहे? बरोबर. काय मीठ. म्हणजे इथं काय फार स्वच्छता आहे, म्हणजे फारच घाण नाही आहे, फार स्वच्छता पण नाही आहे इथं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. काय पोळ्या बनवायल्यात का? किती बनवता पोळ्या? रोज किती बनवायला लागतात? कधी 200 बनावं लागतात, कधी 250, जशा लागतात बनावं लागतात बरोबर. बरं. आणि पोळ्या आता आज काय मेनूमध्ये काय आहे जेवायला? जेवायला काय आता? भाजी काय आहे? भाकरी काय आहे? वरण आहे, भात आहे. कशाची भाजी? मुग डाळीचं वरण. म्हणजे रोज तुम्ही इथंच असता? रोज तुम्हीच असता का? हो. तुम्हीच असता डेली? तुम्ही कसं अपॉइंट रोज आणि महिना काय? महिन्यानी आपलं जसं आज घेते जसं येईल तसं करायचं? हा. आज काय होतं भाजीमध्ये? भाजी तडका होता. बरं. आता काय बनवणार भाजी तुम्ही? डाळीची वरण. अच्छा. कशी डाळ आहे? मुगाची. कुठे मुगाची डाळ? ती शिजवते. बरं. तुम्ही तिघी पोळ्याच बनवणार का? भाजी. नुसती वरण आणि पोळ्या आणि भात का? भात कसला? प्लेन? मसाला करतात एखादी भात. बरं. हे असं एखादी भात. बरं. ते मसाला भात, तू खिचडी वगैरे. खिचडी. सकाळी काय असतं जेवायला? पोहे असते. दुपारी भाजी अशी आपल्या पोळ्या. अच्छा. आता वरण आहे का आज?
दुसऱ्या भाजीपाल्या कुठं ठेवल्या? हे जे ठेवला जातो का भाजीपाला? दुसऱ्या भाज्या वगैरे काय आणल्या तर हे असं कुठं ठेवलं आहे? हे मसाल्याचं आहे, हे असं ठेवलं आहे. आता चालूच आहे. शेंगादाणे असे ठेवले. आणि भाजीपाला कसं ठेवलं? हे जे ठेवला जातो का? उघडतं की हे लावायच्यामध्ये. हां बघा, ही फ्लावर आहे, ही बघा, याच्यावर अक्षरशः बुरशी आलेली आहे. वेल समजा दिसते ना बरोबर? असं बघा, क्लिअर कसं दिसतं बघा, ही बुरशी आहे, ही कोथिंबीर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे ठेवला जातो भाजीपाला? नाही आता ह्याच्यातच आहे का? बरं, दिसते कोथिंबीर? दिसते. ही कोथिंबीर आहे. आणि ही मटकी आहे. मटकी दाखवा. मटकी संपली आहे. आता 200 विद्यार्थी 300 विद्यार्थी आहेत. 300 विद्यार्थ्यांना ही एवढीच मटकी असते. आणि ह्या मिरच्या आहेत, पूर्णपणे मिरच्या सडून गेलेल्या आहेत, पूर्णपणे सडलेल्या आहेत मिरच्या, पूर्ण संपले सडलेल्या आहेत. इकडे काय आहे? इकडे याच्यात दोडका आहे. दोडका, हा दोडका आहे. हा काय आहे दोडक्यात? नुसतं दोडका आहे. झालं, फ्रीज रिकामा आहे. 200. याच्या व्यतिरिक्त कुठं भाजीपाला ठेवला जातो का? याच्या व्यतिरिक्त कुठं भाजीपाला ठेवला जातो का? भाजीपाला 2-3 दिवसाला फ्रेश आणतात. भाजीपाला संपलाय म्हणजे आज तर काहीच नाही. आता आज तर वरणच आहे, भाजीपाला नाहीच आहे इथं. आणि 2-3 दिवसाला जरी आणला तरी आता ठीक आहे, आज म्हणतील ते, पण आता संपलेलं आहे इथं. लसण इथं आहे. हे काय? हे मीठ एवढंच आहे, काय झाकलेलं वगैरे नाही. आणि इथं काय स्वच्छ पण नाही आहे, काय व्यवस्थित नाही आहे, सगळं असंच ठेवलेलं आहे. भाजीपाला 200 विद्यार्थ्यांचा भाजीपाला आपण पाहिला आहे. आता एक कोथिंबिरीची एक जुडी होती, एक फ्लावरचं एक गड्डी होती, आणि मटकी होती एक पाव. 200 विद्यार्थ्यांना किती दिवसांना आणता? तुम्ही कोण आहे त्या संस्थेचे कोण आहेत तुम्ही? काय प्रमुख कोण आहेत संस्थेचे? तुमच्या जबाबदारी काय आहे संस्थेची? काय म्हणजे मी जबाबदारी नाही आहे. नाही तर काय आहे, आपण पाहिलं आहे सगळं. कुठे स्टोर रूम म्हणले? कुठं? हां, स्टोर रूम पाहू. आता स्टोर रूममध्ये काय ठेवलं आहे, काय कुठं ठेवलं? हे बिल्डिंग कोणाचे? घर कोणाचं आहे? तुमचंच आहे का? बरं, मग तिकडे जागा आहे, तिकडे का नाही ठेवत? पलीकडे स्टोर रूम. अच्छा, ते काय गिरणीची डॉक्टरचे कॅबिन आहे. डॉक्टरचे कॅबिन आहे इथं. इथं एक बेड आहे, असाच अस्तव्यस्त पडला आहे. ही बॅग बघा, मेडिकल ठेवण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता. इथं डॉक्टर आहे, संस्थाचालक. हे बँडेजची पट्टी आहे. संपलं आहे. 200 विद्यार्थी आहेत, 200साठी हे संपलं आहे. मेडिसिन आता ते कुठून कधी आणलेत माहीत नाही. आता बरं हिथं आणलेत तर हिथं लावायचं काही कारण, हिथं ठेवायचं काही कारण नाही. आता आणले असू शकतात. जसं लागतं मुलांना तसं दिलं जातं. हां, आणि हे सगळं काय स्वच्छता नाही. इकडे सगळं असं हे बघा, बेवारच पडले. हे दाखवा, हे सगळं अस्वच्छ. यांची स्वतःची डॉक्टरांची कॅबिन आहे, हे अस्वच्छ आहे. सगळे घाण सगळे पडलेले इथं. सगळं अस्तव्यस्त हा सगळा प्रकार आहे. आणि हे औषध गोळ्या जे आहेत, आता ते मला फार काही कळत नाही, पण तरीही तारीख वगैरे तर असेलच त्याच्यावर. 27 आहे तारीख असेल, म्हणजे बनावट काही नसेल. तारीख डुप्लिकेट वगैरे काही नसेल अशी अपेक्षा आहेच. हे सगळं बघतो आपण. याच्यावर जास्त काही कळणार नाही आपल्याला, पण तारीख आहे. एक्सपायरी डेट डिसेंबर 26 ही आहे. वेगळं काही कळणार नाही आपल्याला, फक्त तारीख कळू शकते. एक्सपायरी 27. मुलांच्या याच्या आजार पडल्यानंतर डॉक्टर गोळ्या वगैरे आहे, डॉक्टर आहे, ट्रीटमेंट आहे. पण ही खुर्चीची हालत बघा तुम्ही, म्हणजे काय ट्रीटमेंट असेल ती. 27 आहे. हे जे काही यूज करायचे जे त्यांचे हे आहेत, काही शस्त्र आहेत, हे दररोज लागतं असं म्हणणं आहे त्यांचं. हे बॅगमध्ये म्हणजे काय आपण जर पाहिलं तर फार काही तर सगळं फार पारदर्शक चालतंय असं काही नाही. कुठे स्टोर रूम? इकडे का? स्टोर रूम उघडा.
स्टोअर आहे हे मुलांच्या जेवणासाठीची ही सगळी सामग्री आहे इथं. हे मीठ आहे इथं, हे सगळं बांधलेलं तर आहेच. सगळ्या वस्तू घ्यायच्या, डाळी वगैरे, हां, डाळ ह्याच्यात आहे, मटकी आहे, हे पण आहे, हे वाटाणे आहेत, हरभरा डाळ आहे. हां, महिन्याला 15 दिवसाला सगळं किराणा वगैरे आहे. ही बगर आहे का? त्याच्यामध्ये पोहे आहेत, हा तांदूळ आहे, चांगल्या क्वालिटीचा तांदूळ आहे. हो. याच्यात कुठल्याला आहे वगैरे. यात काय आहे? सोयाबीन. यात काय आहे? साखर आहे का? काय होईल? रांगोळी मसाले वगैरे, रांगोळी. हे काय आहे? फरसाण. स्वादची शेव आहे का? अरे काय आहे? 26. हे गुळ आहे. गुळ आहेच, त्याला मुंग्या लागल्यात. हे इथं गुळ, याला हे व्यवस्थित ठेवायचं कारण आहे. हे बघा, हे काय आहे? असं ते खाली पडलंय हे सगळं. हे बघा, हे बघा, हे खाली टेकून ठेवलं. ह्याला कुठेतरी व्यवस्थित इथे ठेवू शकत होता तुम्ही, त्याला वरती ठेवू शकत होता तुम्ही, याला वरती ठेवायला पाहिजे. हे काय? तेल. कुठे हो डेट ह्याची? एक्सपायरी डेट काही 2026 झालंय. म्हणजे ते एक्सपायर येत नसते याला. एक्सपायर आहे असं लिहिलेलं असतं. नाही, पॅकिंग घ्यायला नसते, पुढे पॅकेज येते पण त्याची कालावधी असतो. कालावधी आहे ना, कालावधी दिलेला असतो. हे नोव्हेंबर नोव्हेंबर 26 यूज बाय नोव्हेंबर. आता मी झालेली. किराणा सामान. हे काय? हे त्यात काय होतं? कोलगेट टूथपेस्ट. ह्यात काय आहे? हा, तुमचे ते सगळं साहित्य. नाही, ते पण आहे त्यात. तर असं सगळं ठेवलेलं आहे. जरी व्यवस्थित असलं तरी त्यांना काय परिस्थिती आहे हे आपल्याला कळतंय. आता आपण त्यांच्या ते टॉयलेट बाथरूमकडे जाऊ आणि नंतर इकडं जाऊ. मी शूज घालतो. इथं ते गवत जे आहे ना, ते तसंच पडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्यात. त्या लोकांनी जे काय आक्षेप घेतला पालकांशी सुद्धा आपण संवाद साधूच. मात्र इथून जे सर्प किंवा मग काही कीटक येण्याचा जो काही सोर्स आहे, जो काही मार्ग आहे, ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू. समोरून जे आहे देखावा तो आहेच, मात्र इकडून जे काही पोखळ वासा आहे, हे येण्याचा मार्ग हा असू शकतो. तिकडूनही येऊ शकतात. इकडं अस्वस्थता हा सगळा प्रकार आहे. मुलींचं कुठे होते वॉशरूम? मुलींचं बोलतो. हा साहेब बोला ना. हा बोला ना. हॅलो. बरं ठीक आहे, ठीक आहे. हे घ्या. ते वॉशरूम कुठे मुलींचा? गर्ल्स टॉयलेट. आता हे मुलींचं जे आहे ते टॉयलेट आहे. हे मुलींचं आहे का? हे मुलींचं टॉयलेट आहे. इथं आपण पाहू शकतो. कुणी नाही ना मध्ये? हे मुलींचं टॉयलेट आहे. इथं मुली फक्त 3च टॉयलेट आहेत सगळ्यांना मिळून. 3 आणि तिकडे 2. कुठं? त्या बिल्डिंग मध्ये? अहो, ते तर स्वतः वापरत असतील. नाही, त्यांच्या वरती येतो. ते स्वतः वापरत असतील. म्हणजे खाली 200 मुलींना 3च. 200 स्थानिक निवासी किती मुलं आहेत तिथं? सगळे मुलं मुली
म्हणजे मुली 75 मुलं 125. इथे स्वच्छताच आहे हे सगळं दाखवायची काही गरज नाही. कॅमेऱ्यात काय बरं वाटणार नाही दाखवायला. 200 चला बाबा चला 200 मुलींना 200 मुला-मुली इथे निवासी मुलं जे आहेत ना ते तुम्ही वापरतायत ते तुम्ही वापरतायत. इथे आहे का टॉयलेट आहे का? ते मुलींचं आहे ते मुलींसाठी आणि हे मुलांसाठी आहे का? अहो तरी पण 75 मुलींना 2 टॉयलेट. आमच्याकडं जर 1 BHK एखादा फ्लॅट आपण केला तर एक सेपरेट टॉयलेट दिला जातो 3 माणसांसाठी. 200 मुलींनी त्यांनी रोखून धरायची सगळी. अहो ते 2 झाले, हे 5 हे मुलांसाठी. मुली 75 आहेत म्हणलात ना तुम्ही. हे कोणांसाठी? ते मुलांसाठी. मुलींसाठी 3च. मुलं किती आहेत? हा मुलं 110 आहेत. मुलं 110साठी 2, 4 आणि 6 टॉयलेट मुलांसाठी. 110 मुलं आहेत आणि किती टॉयलेट आहेत? 6 टॉयलेट्स. कुठं बसायचं त्या मुलांनी? आपण जर एखाद्या 1 BHK हॉल केला, 3 माणसं त्यात राहतो आपण 1 BHK मध्ये 3 माणसं आणि त्या 3 माणसांना एक टॉयलेट असतं सेपरेट. त्याच्याही पेक्षा 1 BHK मध्ये सेपरेट एक असतं आणि तिकडे बेडच्या बाजूला एक असतं. 2 माणसांसाठी एक सेपरेट टॉयलेट असतं 1 BHKला. इकडं 110 मुलांसाठी 6 टॉयलेट आहेत. त्यांनी रोखून धरायची, नाही तर बाहेर कुठेतरी जायचं, नाही तर तसंच करायचं. आता रोखून धरल्यानंतर काय परिस्थिती होते हे तिथले काय नाव आहे त्यांचं ते डॉक्टर बी सांगतील आणि इतर सुद्धा दुसरे सुद्धा डॉक्टर सांगतील. चला. आणि इथं सगळे मुलं स्वतंत्र आंघोळ करतील. नंबर वाईज जरी असले तरी कधी आंघोळ करणार ते? आणि मुलींची आंघोळ करायची कुठे व्यवस्था आहे? कुठं तिकडे आतमध्ये आता आपण स्टोर रूम कडे गेलो ना. हां तिथं कुठं दिसलं नाही. आहे ना. ते दरवाजा लावला ते. चला ना तुम्ही आतमध्ये. आहे ना. मुलींना तिकडं आंघोळ करायला काही मुली तिकडे करतात. कुठं? इथं त्या तीन टॉयलेटमध्येच 75 मुली आंघोळी करतात. मला नाही वाटत हे तिकडं लोक त्या आंघोळी करायला देऊ दिवसा असतील त्या मुलींना तिकडं आंघोळ करू देत असतील. आता ते इथले केअरटेकर आहेत ते एक वरती झोपतात आणि त्या बिल्डिंगमध्ये ते घरची लोक थांबतात. नाही काही सांगणार का नाही. हे 3 जे टॉयलेट आहेत हे 75 मुलींसाठी 3 टॉयलेट आहेत. कधी जायचं त्यांनी टॉयलेटला? मी वारंवार तुम्हाला सांगतोय की 3 माणसांना एक टॉयलेट असते सेपरेट 3 माणसांना. इथं 3 टॉयलेट आहेत 75 मुलींना. कसं जायचं त्यांनी? आणि 3 वर्षापूर्वी यांना निवासी संस्थेची जी आहे ती परवानगी मान्यता मिळालेली आहे. का बिल्डिंग बांधली नाही? कशामुळे हे सगळं उभा केलं? 3 आता सुरू आहे बिल्डिंगचं काम. कधी बांधणार बिल्डिंग तुम्ही? 3 वर्षापूर्वी सुरू आहे. मग तुम्ही जेव्हा मान्यता आली तेव्हाच बांधायला पाहिजे होतं. तुम्हाला निधी सुद्धा मिळाला असेल. किती मिळाला होता निधी तुम्हाला? निधी सुद्धा मिळाला असेल तेव्हा लगेच तुम्ही बांधायला पाहिजे होतं. कुठं दुसऱ्यांच्या मुलींची आंघोळीची व्यवस्था आहे? कुठे? मध्ये का? मध्ये पुढं कुठं आंघोळी करायला लावतात मुलींनी? कुठे? इथं मध्ये आंघोळ करून देतात मुलींना. आला हे टॉयलेट आहे. कुठे? इथे हे टॉयलेट आहे. ते बाथरूम आहे आणि इथे आंघोळीसाठी ज्या मोठ्या मुली आहेत 7वी 8वीच्या त्या मुलींसाठी आम्ही इथे घेतो. इथं आंघोळीला येतं. आणि वैयक्तिक आम्ही पण इकडेच असतो आणि मुली पण इकडेच असतात. मोठ्या मुली नाही काय नाही. काहीतरी बनावा आहे सगळा. काहीच नाही. काय त्या आंघोळी बिंगोळी काय नाही. तर ते 3 कुचंबना आहे ते सगळी मुलींची. त्या सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत आहेत कॅमेऱ्यामध्ये सुद्धा आपण पाहिल्या. हे सगळं कुचंबना आहे इथं. तुम्ही एकतर ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पण नुसतं सांगतायत कागदोपत्री. मी कॅमेऱ्यात स्पष्ट दाखवतो ना. म्हणजे माझी तुमची काही दुश्मनी नाही आहे पण ज्या स्पष्ट गोष्टी दिसायला ते त्यात दाखवल्या पाहिजेत का नाही? म्हणजे आम्ही काही उठलं की लगेच इकडे आलेलो नाही आहेत. एखाद्याच्या लेकराचा ती कुणाची तरी मुलगी होती कुणाचं तरी भविष्य होतं ते इथून आज संपलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तर काय माहिती आहे का की आपण जर पाहिलं तर हे सगळं ढिसाळ नियोजन इथं दिसत आहे. मुलींच्या आंघोळीची व्यवस्था नाही आहे. त्यांनी एकत्र सगळीकडे आंघोळी करायच्यात एकत्र. टॉयलेटची व्यवस्था नाही आहे. बरं ठीक आहे. मुलींना म्हणले मोठ्या मुलींना आम्ही इकडं आंघोळीला पाठवतो. तिथं 110 मुलं आणि त्यांच्यासाठी 6 टॉयलेट आहेत फक्त. 110 लावा ना कॉन्फर्मेशन त्यांची भागीदारी करा. 110
आणि ते त्यांची भागीदारीची केली तर 6 टॉयलेटमध्ये लावा. कसं काय शक्य आहे हे ह्या सगळ्या गोष्टी? आणि तिकडे मुली, आता मी तिकडे जाऊन बघतो त्या मुलींना विचारतो काय की त्यांना कुठं तुम्ही आंघोळ्या करतात आणि काय करतात म्हणून. इथं पॉज करा, व्हिडिओ ब्लर करावा लागेल.